आपण नदीला आई म्हणतो, पण तिच्या पात्रात कचरा टाकायलाही आपणच सर्वात आधी धावतो. हीच आजची सर्वात मोठी शोकांतिका आहे. नाशिक जिल्ह्यातील कपिला नदी, एकेकाळी परिसराला जीवन देणारी ही नदी आज अनेक ठिकाणी अस्तित्वाच्या संकटात आहे. भूजल साठा कमी होत चालल्यामुळे अनेक ठिकाणी नदीचा प्रवाह थांबण्याच्या मार्गावर आहे. जिथे एकेकाळी पाणी वाहत होतं, तिथे आज कोरडं पात्र दिसत आहे. म्हणूनच कपिला नदीच्या उगमापासून संगमापर्यंत पदयात्रा आणि पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे. या यात्रेदरम्यान नदीपात्रातील वाढत चाललेलं प्रदूषण, सांडपाण्याचे थेट विसर्ग, नदीपात्रातील अतिक्रमण आणि साचलेले कचऱ्याचे ढीग यांचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्यात आले. आज नदी सॉलिड वेस्ट, इंडस्ट्रीयल आणि सिवेज प्रदूषणासोबतच मॅन्युअल उत्खनन, कॉन्क्रिटायझेशन आणि पाण्याच्या अतिशोषणामुळे मोठ्या संकटाचा सामना करत आहे. पण यापेक्षाही मोठं प्रदूषण आहे मानसिक प्रदूषण. कारण आपण नदीला आई म्हणतो, पण तिच्या जतनासाठी पुढे येणं मात्र विसरतो. नद्या जिवंत ठेवणं ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, ती आपली सगळ्यांची आहे. कारण नदी वाचली तर पर्यावरण वाचेल, शेती वाचेल आणि पुढच्या पिढ्यांचं भविष्य सुरक्षित राहील. चला, नद्यांसाठी आपणही एक पाऊल पुढे टाकूया.